लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्य आणि पार्थपासून. तर आता इथे पार्थ आणि काव्य झोपलेले असतात आणि आता इथे पार्थला जाग येते. तर आता तो बघतो की काव्या त्याच्या छातीवर झोपलेली असते. तर आता पार्थ म्हणतो काव्या. काव्या का ऐकतच नाही. काव्या उठा ना असं म्हणतो आता तो. तर आता काव्या म्हणते ओ फिसकारलेली मांजर असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या उठते चिडून. घाबरते आता ती खूप आणि आता ती बघते कुठे आहे मी असं वाटतं तिला. आणि आता पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतात. आणि आता काव्या बघते तर तिचा हात दुखत असतो खूप. काय आहे हे बावळटात का हो तुम्ही असं म्हणते आता काव्या. किती मोठ्याने ओरडलात तुम्ही, घाबरले ना मी असं म्हणते आता काव्या. तुमच्या ओरडण्याने मी पण घाबरलो असं म्हणतो आता पार्थ. माझ्या उशाशी काय करत होता तुम्ही असं म्हणतो आता पार्थ. सांगा ना असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्याचा हात खूप दुखत असतो. हात दुखतोय का तुमचा असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या म्हणते हो. तुमच्यामुळे असं म्हणते आता काव्या. माझ्यामुळे असं म्हणतो आता पार्थ. कसं काय असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या म्हणते रात्री थंडीने कुडकडत होता तुम्ही. एसीचा टेम्परेचर वाढवण्यासाठी मी रिमोट शोधत होते. तो काय सापडलाच नाही. तुमच्या काळजीपोटी तुमच्या अंगावर चादर टाकायला गेले आणि हात अडकला माझा असं म्हणते आता काव्या. आणि आता तो खूप दुखतोय असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ हसतो. काय सांगताय तुम्ही असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या चिडून बघते त्याच्याकडे. हे काय एक्सप्रेशन्स आहेत असं म्हणते आता काव्या. काय सांगताय डोक्याखाली हात अडकला तुमचा असं म्हणत होता पार्थ. हो मग असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ खूप खुश होतो. काव्याला माझी इतकी काळजी वाटली असं म्हणत होता पार्थ. अभी शादी का जरूर कुछ होगा असं म्हणत होता पार्थ. कुठे ठेवला तो रिमोट एसीचा असं म्हणते आता काव्या. मला काय माहित असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्याला रिमोट दिसतो. तर आता ती तो रिमोट बघते. काय आहे हे असं म्हणते आता काव्या. वा रे वा. आधी स्वतःच्या उशाखाली ठेवून घ्यायचा रिमोट आणि रात्रभर कुडकुडत बसायचं असं म्हणते आता काव्या. चांगलं चाललंय की तुमचं असं म्हणते आता काव्या. ते तर चाललंच आहे चांगलं असं म्हणत होता पार्थ. पण यात माझी काय चूक आहे असं म्हणत होता पार्थ. तुमचीच चूक आहे ना असं म्हणत होता काव्या. तुम्ही उशीच्या खाली एसीचं रिमोट घेऊन झोपलात आणि कुडकुडायला लागलात. मी काळजीपोटी तुमच्या अंगावर ब्लँकेट टाकायला गेले. त्या नादात माझा हात तुमच्या डोक्याखाली अडकला आणि आता तो दुखतोय असं म्हणते आता काव्या. खरंच खूप दुखतोय का हो असं म्हणत होता पार्थ. नाही मला खोटं बोलायची सवयच आहे. खोटं बोलणं हा माझा छंद आहे. हॉबी असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो तर आता काव्या म्हणते मस्करी वाटते तुम्हाला. खूप दुखतंय का असं म्हणत होता तो. तर आता डोक्यावर हात बडून घेते आता काव्या. काय गरज नाही असं म्हणते आता काव्या. असेल तुमच्या चेपून देण्याने तसंही काय फरक पडेल असं वाटत नाही मला असं म्हणते आता काव्या. एक मिनिट माझ्या हाताला अंडर एस्टिमेट करू नका. माझ्या हातात खूप गुण आहे. मी चेपून देतो ना असं म्हणतो आता पार्थ. तुमचे गुण दोष तुमच्याकडे ठेवून टाका. मला नको आहे असं म्हणून आता काव्या उठते चिडून. अहो ऐका ना असं म्हणत होता पार्थ. मला थंडी वाजत होती म्हणून तुम्ही ब्लँकेट टाकलं. रात्रभर तुमचा हात माझ्या डोक्याखाली अडकला होता. तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं. एवढे कष्ट घेतले माझ्यासाठी. चेपू दे ना मला तुमचा हात असं म्हणत होता पार्थ. काय गरज नाही आहे असं म्हणते आता काव्या. अहो दुखतोय ना तुमचा हात. नाही म्हटलं ना असं म्हणते आता काव्या. ए चुप असं म्हणत होता पार्थ. बसा इथे असं म्हणत होता तो तिला. देशमुख असं म्हणते आता काव्या. माझ्यामुळे झालंय ना तुमच्या हाताला असं. बसा इथे असं म्हणतो होता पार्थ. बसा असं म्हणतो होता तो आणि ओरडतो होता तो काव्याला. बसा बसा असं म्हणतो होता तो. चला पायवरती करा असं म्हणतो होता पार्थ. टेका. तर आता काव्या म्हणते हो. हा ठेवा असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्या हात सुद्धा ठेवते. तर आता इथे रोमॅन्टिक सीन दाखवलंय. पार्थ तिचा हात चेपवतोय आणि आता ती एन्जॉय करतेय. आणि आता वारा वगैरे सुटलेला असतो आणि आता काव्या गुंग झालेली असते पार्थकडे बघण्यात. तर आता काव्या बघते पार्थकडे. तंद्री लावून बघत असते आता ती. तर आता काव्या सांगत असते चेपा हात म्हणून. तर आता पार्थ तिचा हात चेपत असतो. स्वप्नातल्या चांदव्यांचा असं रोमॅन्टिक गाणं बॅकग्राऊंड मध्ये लागलंय बघा प्रेक्षक हो. लागीर झालं जीवाला असं वगैरे. तर आता काव्याला परत झोप लागते आणि आता ती झोपते पार्थच्या खांद्यावरती. आणि आता पार्थ परत खूप खुश होतो आणि तो हसत असतो आता आनंदाने. आणि पार्थला खूप छान आनंद वाटतो. भावानं मला माहिती आहे मी माती खाल्ली येते असं म्हणत होता युग. आणि आज मी खूप ह्याच्यामुळेच घाबरलोय. आणि काल लेटर सुद्धा आलंय मला कॉलेजमधून. कसं बसं आवरलं म्हणून ठीक. नाहीतर खूप अवघड झालं असतं यार असं म्हणत होता युग. आता तर ना मला खूप भीती वाटायला लागली आहे. घरच्यांना कळलं तर काय करू मी असं म्हणत होता युग. असं वाटतंय ना त्या मुलीच्या नादी लागून नको त्या लफड्यात पडलो असं म्हणत होता युग. सगळं ओढावून घेतलं मी असं म्हणत होता युग. काय कळत नाही रे असं म्हणत होता युग. पण अरे काय जरी झालं तरी ह्या आठवणी डोक्यातून जात नाहीत यार. पण बघू असं म्हणत होता युग. आता तर ही गोष्ट कोणालाही घरात सांगणार नाहीये मी असं म्हणत होता युग. आणि तेवढ्यात सुद्धा नंदिनी सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. पाठीमागे थांबलेली असते ती आता. तर आता युग फोन ठेवतो तो आणि आता तो बाहेर येतो आणि आता तो हसतो. गुड मॉर्निंग बहिणी असं म्हणत होता युग. अरे क्या बात है. काय मस्त वास सुटलाय किचन मधून हा असं म्हणत होता युग.
काय ब्रेकफास्टला आज काय बनवलंयस असं म्हणत होता युग. तुला जे काय हवंय ते बनवून देईन मी तुझ्यासाठी असं म्हणत होता नंदिनी. माझे काय जीवा दादासारखे चोचले नसतात त्यामुळे मला काहीही चालेल असं म्हणत होता युग. तेवढ्यातच रम्या येते पाठीमागे. युग असं म्हणत होता नंदिनी. विषयाला बगल देऊन जाऊ नकोस असं म्हणत होता नंदिनी. तर आता युग म्हणतो काय बोलतेस तू. मी फक्त ब्रेकफास्ट बद्दल बोलत होतो असं म्हणत होता युग. ते कळलं मला असं म्हणत होता नंदिनी. आणि रम्या सगळं ऐकत असते. पण नक्की मी कशाबद्दल बोलतेय हे खूप चांगलं माहितीये तुला असं म्हणत होता नंदिनी. तर आता युग खूप घाबरतो बघा प्रेक्षक. आणि रम्या कान देऊन ऐकत असते सगळं फरशी पुसायच्या ड्रामा करत करत. तर आता इथे नंदिनी म्हणते मी आत्ताच तुला पाहिलंय कुणाशी तरी फोनवर बोलताना. तू बोलत होतास की की आता तरी ही गोष्ट मी कुणालाच सांगणार नाही असं म्हणत होता नंदिनी. तर आता रम्या अजून ऐकायला बसते तिथे खाली लपून. काय झालं हे बघ खरं खरं सांग काय लपवतेस तू असं म्हणते आता नंदिनी. तर आता युग खूप जास्त घाबरलेला असतो. तर आता युग म्हणतो काय नाही. तर आता नंदिनी म्हणते काय लपवतेस तू. नाही वहिनी तू चालत्या गाडीत चढतीयस. मी माझ्या मित्राशी बोलत होतो. मी त्याला म्हणत होतो की मी लवकरच हॉस्टेलमध्ये येतोय आणि ती गोष्ट मी कुणाला आता सांगू शकत नाही एवढंच बाकी काही नाही असं म्हणत होता युग. तर आता नंदिनी म्हणते नक्की. तर आता युग परत घाबरतो. तर आता युग म्हणतो वहिनी पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतेस तू मला का असं करतेयस जाऊ का मी प्लीज असं म्हणत होता युग. युग असं म्हणते आता नंदिनी. आता काय वहिनी का सारखी सारखी थांब थांब करतेयस असं म्हणत होता युग. अरे युग हे बघ तू जसा आलायस तेव्हापासून बघतेय मी. तू खूप घाबरल्यासारखं वाटतोयस मला असं म्हणते आता नंदिनी. गणपतीत सुद्धा तू बापासमोर किती वेळा हात जोडून उभा होतास. डोळे भरले होते तुझे असं म्हणते आता नंदिनी. पाहिले ना मी असं म्हणते आता ती. चेहरा टेन्स्ड वाटत होता तुझा असं म्हणते ती. काही असेल तरी तू माझ्याशी शेअर करू शकतोस असं म्हणते आता नंदिनी. आनंद निवासमध्ये मी इतक्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. जे बोलत नाही ते सुद्धा बोलायला लागतात. प्लीज तुझ्या मनात जे काय आहे ना ते तू मोकळेपणाने शेअर कर माझ्याशी असं म्हणते आता नंदिनी. हे बघ तू कितीही लपवलास ना तरी मला माहिती आहे की काहीतरी आहे जे तू सांगत नाहीस असं म्हणते आता नंदिनी. हे बघ वहिनी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून तू माझ्याशी शेअर करू शकतोस मनातलं असं म्हणते आता नंदिनी. बोल ना काय प्रॉब्लेम आहे असं म्हणते आता ती. तर आता युगला खूप राग येत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता युग म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का का सारखं सारखं सांगायला लावतीयस असं म्हणत होता युग. तर आता रम्याला आनंद होतो हे सगळं ऐकून. आणि कशाला हव्यात ग तुला माझ्या चौकशा असं म्हणत होता युग. तू ओरडतोयस कशासाठी मी तर तुझ्या काळजीने असं म्हणत होती आता नंदिनी. तर आता युग म्हणतो कशाला माझी काळजी करतेयस मी काय लहान मुलगा आहे का माझी काळजी करायला असं म्हणतो आता युग. क्या बात है असं म्हणते आता रम्या. युग नंदिनीवर ओरडतोय. येस सुनाव हिला युग चांगलं सुनाव असं म्हणते तर रम्या. प्रत्येकाला शहाणपण शिकवायचा वसा घेतलाय ना हिने असं म्हणते रम्या. उतराव हिची मिसाज. तर आता युग म्हणतो माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं माझ्या अजिबात आवडत नाही. त्यामुळे लिव्ह मी अलोन असं म्हणतो आता युग. तर आता तेवढ्यातच जीवा हे सगळं बघतो आणि म्हणतो युग जोरात ओढत होता जीवा. कसं बोलतोयस असं म्हणून जोरात ओढत होता जीवा युगला. नंदिनीची बोलतोयस ह्याचा भान ठेव असं म्हणत होता जीवा. मग सांग ना तुझ्या बायकोला माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नकोस म्हणून असं म्हणत होता युग. तर आता जीवा म्हणतो तुमची काळजी केली तर तुमच्या जनरेशनला लगेच इंटरफेरन्स वाटतो का रे असं म्हणत होता जीवा. तुला माहिती आहे का आमच्या दोघांमध्ये कशामुळे भांडण झालं ते असं म्हणत होता युग. तर आता जीवा म्हणतो मला जाणून सुद्धा घ्यायचं नाहीये. जीवा असं म्हणत होता नंदिनी. कारण नंदिनी तुला राग येईल असं बोललीच नसेल त्याची गॅरंटी आहे मला असं म्हणत होता जीवा. हो रे बाबा बरोबर आहे असं म्हणत होता युग. आता काय बायको आली तू काय भावाची आता असंच बघणार असं म्हणत होता युग. आणि आता तो चिडून बघतो नंदिनीकडे. आणि हो नंदिनी वहिनी मी पहिला आणि शेवटचं सांगतो आय एम ऑल फाईन माझ्यावर टेन्शन घेऊ नकोस. तर आता जीवा चिडतो आणि माझ्या एक्सप्रेशन्स वारून माझ्या मूडचा अंदाज लावू नकोस असं म्हणत होता युग. तर रम्या खूप खुश होते सगळं बघून. आणि आता जीवाला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता युग आत जात असतो. तर आता जीवा म्हणतो ए वांग्या सॉरी बोल नंदिनीला. अहो कशाला सॉरी असं म्हणते आता नंदिनी. प्लीज तो एवढं काहीच बोलला नाही आहे मला सॉरी नको असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो थांब तू. तर आता तो पकडतो युगला. सॉरी बोल नंदिनीला असं म्हणतो आता जीवा. माझा काय संबंध आहे हिला सॉरी म्हणायचा असं म्हणत होता युग. मी नाही म्हणणार हिला सॉरी असं म्हणत होता युग. आणि जर सॉरी बोलला नाहीस ना तर आता तुझी बॅग पॅक करून तुला हॉस्टेलला पाठवून देईन. ही पद्धत नाही आहे नंदिनीशी बोलण्याची असं म्हणत होता जीवा. आणि आपल्यावर तसे संस्कार सुद्धा नाही आहेत त्यामुळे सॉरी बोल. अरे पण दादा असं म्हणत होता युग. सॉरी म्हणणारेस का तू असं म्हणत होता जीवा युगला. शेवटचं विचारतोय तुला असं म्हणत होता जीवा. ह्यानंतर विचारणार नाही असं म्हणून आता तो त्याच्या गालाला पकडतो आणि दम देतो आता जीवा युगला. युग आता घाबरतो बघा प्रेक्षक हो. आता त्याचा चेहरा पडतो आणि आता तो नंदिनी समोर येऊन थांबतो. आणि आता तो हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो आय एम सॉरी असं म्हणतो तो हात जोडून आता. आणि आता युग येतो जीवासमोर थांबतो. यू आर हॅपी नाव असं म्हणतो आता तो. हॅपी असं म्हणतो तो.
तर जीवा काय बोलतच नाही त्याला आणि आता युग निघून जातो तिथून आत. तर आता रम्या म्हणते, अरे वा, युग आणि नंदिनीमध्ये वादाची ठिणगी स्वतः नंदिनीमुळेच पडली असं म्हणते तर रम्या. वा 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 असं म्हणते आता रम्या. आता आमच्या मनासारखं होऊ शकतं, म्हणजे नंदिनीवर चिडलेला युग आता माझ्याकडे मन मोकळं करूच शकतो असं म्हणते तर रम्या. तेही झालं तरी मी बहीण आहे तिची असं म्हणते तर रम्या. माझ्याशी मन मोकळं करणार नाही तर मग कुणाशी करणार, चला असं म्हणते आता रम्या. आणि आता हसते ती. तर आता तिथून निघून जाते तर रम्या आणि खाली जाते आता ती. तर आता इथे नंदिनी जीवाला म्हणते, जीवा जीवा असं म्हणते आता ती. आणि जीवा तिथून निघत असतो. अहो जीवा, कशाला त्याला सॉरी म्हणायला लावलं असं म्हणते तर नंदिनी. कशाला म्हणजे असं म्हणत होता जीवा, कसं बोलत होता तो तुझ्याशी असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी, हॉस्टेलला जाऊन ना शिंग फुटलेत त्याला, हा सागावपणा नाही मी सुद्धा कधी नाही केला असं म्हणतो आता जीवा. हे वयच तसं असतं, ठीक आहे ना. आणि ह्या वयाची सगळी पोरं जरा फार गरम डोक्याचीच असतात. अशा वेळी आपणच त्यांना सांगून काय काय त्यांच्या मनातलं काढून घ्यायचं असतं सगळं असं म्हणते तर नंदिनी. नाही, करेक्ट आहे तुझं, पण तू चांगलं करायला जात असताना कोणी तिचा अपमान केलेला मला चालणार नाही असं म्हणत होता जीवा. आणि योगला तो अधिकार सुद्धा नाहीये असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी खूप खुश होते ऐकून आणि आता ती हसते बघा प्रेक्षक हो. आणि आता जीवाला लाज वाटते, काय बोलून गेलो मी म्हणून. तर आता नंदिनी म्हणते थँक्यू. थँक्यू का असं म्हणत होता जीवा, कालपासून चिडला होतात माझ्यावर आणि आता लगेच माझी बाजू घेऊन भांडला तसं म्हणते नंदिनी. माझ्यावरचा चाक सुटला असेल ना असं म्हणत होता नंदिनी. अजिबात नाही असं म्हणत होता जीवा. तुझी बाजू घेतली असं तुझ्यावरचा राग सोडला असं होत नाही, कारण मला जे खटकतं ते सजासजी मी विसरत नाही असं म्हणत होता जीवा. तर आता जीवा निघून जातो तिथून. तर आता इथे पार्थ खाली नाश्ता करत बसलेला असतो आणि पेपर वाचत असतो आणि मानिनी मात्र आठवण करत असते की सारखं तुम्ही माझ्या पुढे का सारखं माझ्या मागे पुढे करताय असं म्हटलेली असते ना आता काव्या प्लीज जा म्हटलेली असते. तर मानिनीला सगळं आठवतं आणि आता कसं विचारायचं म्हणत असते ती पार्थला. आज एक क्लायंट आले होते, त्याने काव्यासाठी आणि माझ्यासाठी घड्याळ गिफ्ट म्हणून आणलं होतं, ट्विन वॉचेस. माझा घड्याळ तिने हातात घेतलं होतं, ते बघता बघता पडलं आणि काच फुटली त्याची असं म्हणत होता पार्थ. हे सगळं आठवत असतं त्या मानिनीला. आई दूध दे ग असं म्हणत होता पार्थ. आई, तर आता मानिनी म्हणते काय, ब्रेड दे असं म्हणत होता तो. देते ना असं म्हणते तर मानिनी. काय कसला विचार करतेस असं म्हणत होता पार्थ. काळजी वाटते रे तुझी असं म्हणते तर मानिनी. खरंच असं म्हणते आता ती. पार्थ तू ना मनाने खूप साधा सरळ आहेस असं म्हणते तर मानिनी. तुझी फसवणूक होय नाही असं वाटतं मला असं म्हणते तर मानिनी. माझी फसवणूक अगं कोण करणार आहे आई, तू खूप विचार करतेस असं म्हणत होता पार्थ. तुम्ही आई लोकांना काही विचार करता असं म्हणत होता पार्थ, कारण आम्हा आई लोकांना काळजी वाटते मुलांची, मुलांना त्रास झालेला नाही आवडत आम्हाला असं म्हणते तर मानिनी. पार्थ, अरे तू आधीच ना खूप सहन केलं आहेस असं म्हणते तर मानिनी. पण आता खुश आहे ग आई मी असं म्हणत होता पार्थ. आणि खुश नसलो ना तरी काव्या आहेतच. काव्याला पाहिलं ना माझ्या ओठांवर ना 70 mm एवढा स्माईल येते असं म्हणतो होता पार्थ आणि हसायला लागतो आता तो. तर आता मानिनी पण खुश होते ऐकून. वा 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 असं म्हणत होता पार्थ. का पार्थ, तुमचं तसं चाललंय, कसं चाललंय तुमचं म्हणजे तुझं आणि काव्याचं असं म्हणते आता मानिनी. म्हणजे सगळ्यांसमोर सगळं नीटच आहे, पण आय थिंक बेडरूममध्ये काव्या भांडतच असते ना तुझ्याशी असं म्हणते आता मानिनी. तर आता इथे युग म्हणतो खूपच चिडलो नंदिनी वैरिणीवरती. नाही जीवा दादा तसं म्हणत होता तसं नीट बोलायला हवं होतं मी तिच्याशी, पण मी बोललो सुद्धा असतो तिच्याशी, पण ती जर आज जास्त शिरली असती ना तर माझीच वाट लागली असती, त्यामुळे नाही बोललो मी असं म्हणतो आता युग. आणि तेवढ्याच आता रम्या येते. ए रम्या, काय करतेस तू माझ्या रूममध्ये असं म्हणत होता युग. अरे लादी पुसायची होती असं म्हणते तर रम्या. ए जे काय लादी वगैरे आहे ना ते नंतर कर असं म्हणत होता युग. नंतर नंतर नाही, मानिनीला समजलं ना तर शिक्षा दिली ती मला आणि 4 काम एक्स्ट्रा करावी लागतील मला. फार काही घेणार नाही मी वेळ असं म्हणते आता रम्या. पटपडावर आहे ना प्लीज, पुसू असं म्हणते आता ती. बरं ठीक आहे, लवकर कर, लवकर लवकर कर, उगाच जास्त वेळ लावू नकोस असं म्हणतो आता युग. युग बेडवर बसशील का, मी पटकन हे आवरून घेईन असं म्हणते आता रम्या. तर आता युग जातो आणि बसतो आपल्या बेडवरती आणि आता रम्या पुसत असते लादी आणि आता ती बघत असते युगकडे काय करतोय म्हणून. आता तिचं खूप लक्ष असतं युगवरती आणि युग आपलं काम करत असतो. नंदिनीला सॉरी म्हणावंच लागलं ना असं म्हणते आता रम्या. ए रम्या तू ना असं म्हणत होता युग. अरे काय नाही जीवा, तुला जेव्हा आवडत होतं ना तेव्हा मी तिथेच माझं काम करत होते रे, तेव्हा कानावर पडलं माझ्या म्हणून असं म्हणते आता रम्या. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तू इतक्या महिन्यांनी हॉस्टेलवरून परत आलायस, पण तरी तुला कशी वागणूक मिळते असं म्हणते तर रम्या. त्याच्याशी तुला काय करायचं आहे का असं म्हणत होता युग. गपचूप तू तुझं काम कर आणि निघ इथून असं म्हणत होता युग. ठीक आहे असं म्हणते आता रम्या. मी लहानपणापासून या घरात तुझा आणि जीवाचा बॉन्ड बघत मोठी झालेली आहे म्हणून बोलले असं म्हणते तर रम्या. नाहीतर मला काय करायचं आहे असं म्हणते आता ती. तर आता ती बघते युगच्या तोंडाकडे. तर आता युगच्या चेहऱ्यावर भीती असते.
जीवा तुझ्यासाठी मामाशी भांडायचा, स्वतः तुझी बाजू घ्यायचा, हो की नाही असं म्हणते रम्या. पण आता बायको आल्यावर बघ ना असं म्हणते रम्या, कसा वागतोय तुझ्याशी. तर आता पार्थ म्हणतो, सासू मोड ऑन झाला हा, सासू मोड ऑन झाला हा असं म्हणत होता तो. अगं तुझी सासू माझी आजी काय म्हणायची आठवतंय ना, ज्या नवरा बायकोंमध्ये भांडणं होत नाही ते नवरा बायकोच नाही, तर आमचं नातं सुद्धा तसंच आहे ग असं म्हणत होता पार्थ. हो पण असं म्हणते आता मानिनी, तू खूप विचार करतेस ग असं म्हणतो आता पार्थ. काय कलेक्टर मॅडम कुठे जाताय असं म्हणत होता पार्थ. म्हटलं जावं बाहेर आणि या राज्याचे हाल चाल असं म्हणतोय आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो, रथरूपी माझी गाडी आहे असं म्हणत होता तो. मी तुमचा सारथी म्हणजे ड्रायव्हर म्हणून येईल असं म्हणत होता पार्थ. नाही नको असं म्हणते आता काव्या. चला ना अहो मस्त किशोर कुमारांची गाणी ऐकत जाऊया, पावसात किशोर कुमारांची गाणी ऐकत जाताना खूप छान वाटतं असं म्हणतो आता पार्थ. नको असं म्हणते तर काव्या. नको म्हटलं ना मी मी क्लासला जातच नाही आहे ना असं म्हणते तर काव्या. मग कुठे जाताय, जिथे चाललाय ना तिथे जाऊ आपण असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या चिडते. आता कसं सांगू यांना की ह्यांचंच घड्याळ दुरुस्त करायला जायचं आहे मला असं म्हणते तर काव्या. आता ह्यांच्यासोबत गेले तर ह्यांना सरप्राईज कसं देणार असं म्हणते तर काव्या. झाला विचार करून झाला, आपल्याला जायचं आहे ना, चला चला असं म्हणत होता पार्थ. नाही असं म्हणते तर काव्या. मी जाते माझी माझी असं म्हणते तर काव्या. काय ऐका ना असं म्हणत होता पार्थ. नाही म्हणजे नाही असं म्हणते आता काव्या. नाही प्लीज प्लीज असं म्हणत होता पार्थ. नाही हो असं म्हणते तर काव्या. तर तेवढ्यातच आता काव्याला फोन येतो. अरे बापरे असं आता ती फोन घेते. पार जर स्वतःहून जायला तयार आहे, मागे लागलाय तिच्या, तर काव्या नकार का देते आहे असं मनात येतो आता मानिनीचा विचार. तिला कुठं जायचं आहे की जिथे तिला पार्थ तिच्यासोबत नको आहे असं म्हणते आता मानिनी. हो 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 मी येते असं म्हणते आता काव्या. हो हो मी येते, आलेच आलेच हां असं म्हणते आता काव्या. पार्थ मला जावं लागेल. नाही मी निघते, मी येते बाय. मानिनी काकू मी येते हां बाय असं म्हणून काव्या जाते. सावकाश जा बरं हां असं म्हणतो आता पार्थ. आणि आता काव्या निघून जाते तिथून. असं म्हणते आता मानिनी. पाणी पी जरा असं म्हणते आता मानिनी. नाश्ता केलास, पाणी प्यायला नाहीस, लगेच धावलास तिच्या मागे. तहाणी हरपली आहे का तिच्या मागे असं म्हणते आता मानिनी. काव्या नाश्ता न करताच गेल्या ग असं म्हणतो आता पार्थ. आणि आता मानिनी म्हणते घे पाणी पी. तर आता पाणी प्यायला लागतो पार्थ. आणि आता मानिनी आपल्याच विचारात असते. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर एकामध्ये काय आहे ते. तर आता इथे काव्या अनिशाला भेटायला आलेली असते. तर आता अनिशा म्हणते, काय पार्थसाठी घड्याळ तू रिपेअरी करायला आलीस, बदल दिसतोय असं म्हणते आता अनिशा. मांजरीच्या मावमावचा सूर हळूहळू बदलतोय असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्याला असते. तर आता इथे रम्या आणि वसवत्या बोलत असतात आणि समोर जीवा बसलेला असतो. तर आता जोरात बोलत असतात त्या, कारण आता त्यांना जीवाला ऐकू जायचं असतं ना, त्यामुळे आता ते जोरात बोलत असतात. तर आता रम्या म्हणते, किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे गाई असं म्हणते आता रम्या वसवत्याला. तू मी मानिनी आणि मंजू असं म्हणते आता वसवत्या. तर आता रम्या म्हणते, जीवाचं नाव नाही घेतलंस तू असं म्हणते आता रम्या. तर आता इथे अश्रू घेऊन बसलेला असतो जीवा डायनिंग टेबलकडे. तर आता तेवढ्यातच नंदिनी येते आणि म्हणते, जीवांबद्दल वाकडं बोलण्याआधी माझ्याशी बोलावं लागेल तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी त्या दोघांना. आणि आता ती जीवाचा हात पकडलेली असते. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.